इथे मी EB पोर्टलला येणार, तिकडे एक ऑप्शन काय असतो की माझ्या सॉफ्टवेअरमधनंच एक क्लिक केली का ही सगळी माहिती पोर्टलला जाते. आणि जर का तसं सॉफ्टवेअर नसेल तर मग इथे मॅन्युअली लॉग इन करा EB पोर्टलला, या इकडे मग सिलेक्ट करा आउटवर्ड सप्लाय का इनवर्ड सप्लाय, आणि मग सप्लाय आहे तर सप्लाय इथे टाईप देत बघा एवढे, इथे क्लिक केलं माहिती मिळते कशाकरता काय ऑप्शन आहे. आणि याप्रमाणे इकडे मी ऑप्शन सिलेक्ट करेन, डेट टाकीन, हा ए पार्ट भरीन. ए पार्टमध्ये पहिलं काय दिसतं आहे ट्रान्झॅक्शन डिटेल, दुसरं दिसतं आहे बिल फ्रॉम आणि डिस्पॅच फ्रॉम, दोन ऑप्शन आहेत. त्यानंतर बिल टू, बिल कोणाला आणि शिप कुठे करायचं तो ॲड्रेस, आयटम डिटेल्स. मग इथे जसं जसं टाकत जाईल इथे एवढे आयटम असतील तेवढा लाईन पुढे येत जातील. इथे प्लस केलं ॲड होत जाईल. हे बघ त्याप्रमाणे इथे ॲक्च्युअल व्हॅल्यू येईल. ट्रान्सपोर्टर ID पार्ट B मध्ये गाडीची व्हेकलची इन्फॉर्मेशन, कन्व्हिनियन्सची इन्फॉर्मेशन येईल इकडे. आणि मग पुढे सबमिट केलं का मला एक सक्सेसफुल जनरेट झालं आहे का एक नंबर मिळेल. एकदा हे केलं का ही इन्फॉर्मेशन टॅक्सपेअर दिलेली इन्फॉर्मेशन ही गव्हर्नमेंटकडे उपलब्ध होते. त्यातनं काय करतं की शिप टू डिस्पॅच फ्रॉम, कुठून माल निघतोय आणि कुठे पोचला जाते, आणि जे जेव्हा मुवमेंट होतं गुड्सचं त्याचं इन्स्पेक्शन जर करायचं असेल डिपार्टमेंटला तर ते करू शकतात. उद्देश हा आहे सर की जर का गुड्सची मुवमेंट होते तर विदाऊट बिल माल मार्केटला जाऊ नये. उद्देश हा आहे की इंटरेस्ट ऑफ रिव्हेन्यू हे सांगण्यात आलं आहे की सप्लायरला किंवा रिसिपियंटला किंवा ट्रान्सपोर्टरला जर गुड्सची मुवमेंट करायची असेल तर त्यांनी त्याविषयीची इन्फॉर्मेशन ही डिजिटली अशा प्रकारे वेबसाईट थ्रू दिली पाहिजे गव्हर्नमेंटला. आणि त्यातनं काय होईल, जर गरज असेल तर गव्हर्नमेंट त्याचं इन्स्पेक्शन करेल, हे कुठल्या व्हेकलचं इन्स्पेक्शन करेल. आता इन्स्पेक्शन करण्याची पॉवर कुठे आहे, ही जी पॉवर आहे ही सेक्शन 68 मध्ये इन्स्पेक्शन ऑफ गुड्स इन मुवमेंट. जर गुड्सची मुवमेंट होते तर त्याचं इन्स्पेक्शन होऊ शकतं. एक गुड्स कुठे आहेत ॲक्च्युली कुठल्याही जागेवर आहे तिकडे इन्स्पेक्शन होऊ शकते. आता इन्स्पेक्शनसाठी तुम्ही बघाल तर इकडे तुम्हाला हा चॅप्टर दिसतो, पॉवर ऑफ इन्स्पेक्शन सर्च सीजर आणि अरेस्ट. चॅप्टर 14 आहे ना 14. त्याच्यामध्ये 67 पॉवर ऑफ इन्स्पेक्शन सर्च अँड सीजर, इन्स्पेक्शन ऑफ गुड्स इन मुवमेंट 68 आहे, अरेस्ट 69. 70 मध्ये समन इश्यू केला जातो. कोणालाही काय माहिती पाहिजे असेल तर त्याला बोललं जाऊ शकतं. पॉवर टू समन पर्सन टू गिव्ह एव्हिडन्स अँड प्रोड्यूस डॉक्युमेंट, ॲक्सेस टू बिझनेस प्रिमायसेस, म्हणजे ऑडिट करायचं आहे, इन्स्पेक्शन करायचं आहे तर त्यासाठी त्या प्रिमायसेसचा ॲक्सेस मिळवण्याकरता त्याची पॉवर. त्यानंतर पुढे ऑफिसर्स टू असिस्ट प्रॉपर ऑफिसर, म्हणजे इथे जिकडे कुठे इन्स्पेक्शन होत असेल तर तिकडे रेल्वे, कस्टम, इतर डिपार्टमेंट आहेत स्टेट गव्हर्नमेंटची किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटची, पोलीस वगैरे, त्यांच्याकडनं असिस्टन्स हे याच्यामध्ये दिलेलं आहे. तर इन्स्पेक्शन सर्च सीजर आणि अरेस्ट हे कोणाकडनं होतं, ऑब्वियसली डिपार्टमेंटकडनं होतं. पण कंप्लायन्स काय करायचं आहे, टॅक्सपेअरला EB बिल करायचं आहे, ते 68ला आहे. मग इथे काय करेल, एक EB बिल काय टॅक्सपेअरसाठी एक कंप्लायन्स मेकॅनिझम आहे ज्यात त्यांनी त्यांना काय करायचं आहे, एक कंप्लायन्स मेकॅनिझम आहे डिजिटली, म्हणजे वेबसाईटला दिलेलं आहे युजर नेम पासवर्ड. तिकडे जाऊन ज्या वेळेस मुवमेंट ऑफ गुड्स होणार आहे त्याचं कारण काय, इनवर्ड सप्लाय, आउटवर्ड सप्लाय, किंवा मग गुड्स रिपेअरला चाललेत, गुड्स जॉबवर करता चाललेत, एक्झिबिशन आहे, फेअर आहे, वेगवेगळ्या कारणास्तव गुड्सची जेव्हा मुवमेंट होते त्याविषयी इन्फॉर्मेशन द्यायची. पर्सन कॉजिंग द मुवमेंट ऑफ गुड्स अपलोड द रिलिव्हंट इन्फॉर्मेशन कधी करायची, इथे म्हटलं आहे अगोदर, प्रियर टू द कमेन्समेंट ऑफ मुवमेंट ऑफ गुड्स.
गुड्स नेण्याची सुरुवात होण्यापूर्वी ही माहिती द्यायची. जनरेट ई वे बिल ऑन द कॉमन पोर्टल. इथे काय होईल, पहिले जेव्हा जनरेट होतं ई वे बिल इकडे ई बिल नंबर मिळतो, तिथे ई वे बिल पहिल्या स्टेपमध्ये जनरेट होईल. दुसरं गिव्ह ई वे बिल नंबर टू ड्रायव्हरकडे नंबर असेल. आता तिथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे की गुड्स कुठून निघाले, कुठे पोचणार आहेत, डिस्पॅच कुठे होणार आहे आणि त्याची मुवमेंट सुरुवात कमेन्समेंट कुठनं आहे. यानुसार जे चेकपोस्ट असतील त्या चेकपोस्टला टॅक्स ऑफिशियल जे असतील ते चेक व्हेरीफाय करू शकतात आणि त्यानंतर पुढे लिव्ह द प्लेस ऑफ व्हेरिफिकेशन आणि मग ते पुढे जाऊ शकतात. याचा उद्देश एवढाच आहे की फेक बिलिंग होतं किंवा बिलिंग होतं त्याची क्वांटिटी कमी दाखवली जाते आणि ॲक्च्युअलमध्ये माल जास्त जातो. समजा एक रेनकोट आहे, पावसाळी सीझन असेल तर रेनकोट 10,000 दाखवतात आणि ॲक्च्युअली पाठवतात 25,000. अशा प्रकारे मुवमेंट होतं आणि बाकी जी एक्सेस क्वांटिटी असते याच्यावर ना कुठला इन्कम टॅक्स भरला जातो ना कुठला GST कलेक्ट केला जातो, काहीच भरलं जात नाही. तर त्याच्यावरती नियंत्रण आणण्याकरता ई वे बिल हे एक कंप्लायन्स आहे. दुसरं इनवॉइसिंग बघितलं आपण की इनवॉइसिंग आहे म्हणजे ई वे बिलनी काही प्रमाणामध्ये हे कंट्रोल झालं, पण तरी पण B2C B2B मध्ये दाखवण्याचं प्रमाण फार मोठं आहे. माल बरोबर जातो ई वे बिलनी, पण B2C किती आणि B2B किती हे तर तेव्हा कळत नाही ना, तो विकला जाईल तेव्हा कळेल. मग B2C दाखवतात आणि नंतर B2B मध्ये कन्वर्ट करतात, हे लक्षात आलं. ई वे बिलनी गुडची मुवमेंट होते पण बिलिंग प्रॉपर होत नाही B2B आणि B2Cचं, ते कंट्रोल करण्याकरता इनवॉइसिंग केलेलं आहे. आणि आता B2C मध्ये पण इनवॉइसिंग पुढे लागू करणार आहे. चर्चा झालेली याच्यावरती याची काउन्सिलच्या मीटिंगमध्ये कधीपासून हे करणार ॲप्लिकेबल ते बघायचं. आता हे पहिले कळलं पाहिजे की याचा उद्देश काय, कशा करता हे केलेलं आहे. आता सेक्शन 68 तुम्हाला सांगतो की द गव्हर्नमेंट मे रिक्वायर द पर्सन इन चार्ज ऑफ कन्व्हेन्स एनी कन्साइनमेंट ऑफ गुड्स. आता व्हॅल्यू किती लिमिट आहे तर हे रूल आहे त्याचा. त्या रूलमध्ये तुम्ही सेक्शन जर बघाल, सेक्शनमध्ये व्हॅल्यू एक्सिडिंग सच अमाऊंट ॲज मे बी स्पेसिफाईड. आता इथे अमाऊंट रूलमध्ये दिलेली आहे ती आपण इथे घेतली की ती आता दिलेली आहे CGST ॲक्टमध्ये 50,000 आहे. आणि त्याचप्रमाणे स्टेट गव्हर्नमेंट वेगवेगळ्या स्टेट गव्हर्नमेंटने हे लिमिट काही अटी शर्तींवरती 1,00,000 केलं. म्हणजे जर का तुम्ही इंट्रास्टेट मुवमेंट कराल इंट्रास्टेट तर मग GST ॲक्टप्रमाणे ते लिमिट 50,000 न होता 1,00,000 होऊ शकतं. पण जर राज्याबाहेर जाईल तर CGST ॲक्टप्रमाणे ते लिमिट 50,000 एक्सिड करत असेल तर ई वे बिलची रिक्वायरमेंट आहे. ॲज मे बी स्पेसिफाईड टू कॅरी विथ डॉक्युमेंट काय असतील आणि डिव्हाइस आणि सच डिव्हाइस ॲज मे बी स्पेसिफाईड. आता रूल 138 मध्ये 138 मध्ये याच्याविषयी प्रोसिजर आहे कशा प्रकारे ई वे बनवायचा आणि त्या तरतुदी काय असतील. 138 मध्ये डॉक्युमेंट काय असतील, 138A मध्ये डॉक्युमेंट काय असतील, डिव्हाइस काय असेल आणि त्याचं मग व्हेरिफिकेशन होईल. The details of document required to be carried out under section 68(1) shall be validated in such manner as may be prescribed. आता इथे कसं आहे, एकदा ई वे बनलं का त्याचा व्हेकल नंबर आहे. आता जर का ज्यांना या ड्युटीवर ठेवलेलं आहे ई वे बिलच्या त्यांना एक ॲप दिलं आहे, त्या ॲपमध्ये ते गाडीचा नंबर समोर गाडीने दिसले का टाकतात, तो नंबर टाकला का समजतं की यात काय माल आहे काय सगळी माहिती कळते. आता जर त्यांना फिजिकल व्हेरिफिकेशन करायचं असेल तर मग आता फक्त ओपन करून दाखवा एवढंच केलं तर ह्याच्यातनं किती प्रमाणामध्ये ते कळणार आहे. आणि ॲक्च्युअली जर बघितलं की नाही आम्हाला तुम्ही मोजूनच दाखवा. आणि समजा एक इन्व्हर्टर बॅटरीज आहेत हे त्यांनी 85 दिल्या आणि जर त्या 120 असतील बघून तुम्हाला कळणार आहे. म्हणजे 20% 30% त्यांना जर का अशा प्रकारे जास्त माल टाकला असेल तर बघून तर कळणार नाही. फक्त त्यांनी दिलेलं जे काय स्पेसिफिकेशन आहे त्या प्रकारचा माल आहे की नाही एवढंच कळणार आहे. ॲक्च्युअल क्वालिटी बघून तर कळणार नाही. पण स्टील तरी पण ह्या प्रकारे चालू आहे का.
where any conveyance referred to in section 68(1) is intercepted. त्याला थांबवलं by the PO at any place. He may require the person in charge of the said conveyance to produce the document prescribed under the said subsection. डॉक्युमेंट त्याला काय सांगितले तर तिकडे इनवॉइस, बिल ऑफ सप्लाय, डिलिव्हरी चलन ही डॉक्युमेंट दिलेली आहेत. ती डॉक्युमेंट त्यांना जवळ ठेवायची आहे. आणि आपण जो रूल बघितला होता अजून एक त्यामध्ये इनवॉइसच्या केसमध्ये पण रूल काढतो जरा. एवढा पुढे नाही आहे. 55A जेव्हा ट्रान्सपोर्ट ऑफ गुड्स होतं तेव्हा जवळ का डॉक्युमेंट ठेवायला सांगितले यामध्ये. हे जवळ ठेवायला सांगितलं इकडे. आणि इथे काय करायला सांगितलं आहे की इकडे यात पण दिले तसं डॉक्युमेंट प्रिस्क्राइब अंडर सेट सबसेक्शन अँड डिवाइस फॉर व्हेरिफिकेशन द सेट पर्सन शॅल बी लायबल टू प्रोड्यूस द डॉक्युमेंट अँड डिवायसेस. जर का ई वे बिल नसेल तर डॉक्युमेंट इथे ठेवायचीच आहे. आणि इथे हे पण दिलं आहे की ही डॉक्युमेंट मागितले जाऊ शकतात. द पर्सन इन चार्ज ऑफ कन्व्हियन्स शॅल कॅरी हे डॉक्युमेंट सांगितले तिकडे कॅरी करायला. रूल 138A मध्ये हे तुम्हाला वाचायला मिळेल पुढे. कळलं बेसिक काय असं की मुवमेंट ऑफ गुड्स होण्यापूर्वी ऑनलाईन इन्फॉर्मेशन प्रोड्यूस करायची, इन्फॉर्मेशन सबमिट करायची. त्या मुवमेंट ऑफ गुड्स कुठले होत आहेत, ते गुड्स मुवमेंट सप्लायर कोण आहे, रिसिपियंट कोण आहे, आणि जो ट्रान्सपोर्टर आहे त्याची गाडीचा नंबर आहे किंवा ज्या गाडीतून माल जातो आहे. समजा ट्रान्सपोर्टर नसेल ती गाडी सप्लायरची आहे, रिसिपियंटची कोणाची पण आहे, ज्या गाडीतनं ते गुड्स मुवमेंट होत आहेत त्याचा नंबर जो आहे हा तिथे टाकायला लागतो. जे आपण इथे ए बी पोर्टल बघू किंवा त्यात तुम्हाला इथे ए पार्टमध्ये गुड्सविषयी इन्फॉर्मेशन आहे. गुड्स डिस्पॅच कुठनं होत आहेत, शिप कुठे होत आहेत, डिलिव्हरी कुठे होते याची माहिती, गुड्स कुठल्या आहेत त्याची माहिती. आणि खाली इकडे पार्ट बी मध्ये रोड ट्रान्सपोर्ट आहे, रेल ट्रान्सपोर्ट आहे, एअर ट्रान्सपोर्ट आहे याविषयी माहिती. आणि इथे खाली याला आपण सबमिट केलं का ए बी नंबर जनरेट होतो. आणि तो नंबर जो आहे मी ऑनलाईन करतो म्हणजे सॉफ्टवेअरमधूनच करतो तर मला इथे याची गरज नाही. इथे युजरनेम पासवर्ड मला तर मी इथे टाकतो, सॉफ्टवेअरमध्ये विचारला तो युजरनेम टाका, पासवर्ड टाका, मी तिकडेच टाकला का सगळी माहिती पोर्टलवर जाते. आणि ई वे बिल नंबर तो इनवॉइस जो असतो त्याच्यावरती प्रिंट होतो, प्लस त्या इनवॉइसच्या खाली ई वे बिल पण मला मिळतं. सॉफ्टवेअरमध्ये अशी प्रोव्हिजन आहे. प्रिंटआउट काढली तर इनवॉइसची पण प्रिंटआउट निघते आणि ई वे बिलची पण प्रिंटआउट निघते. मग ते इनवॉइस आणि ई वे बिल हे दोन्ही जो त्या गाडीचा ड्रायव्हर असेल त्याकडे दिलं जातं आणि तो गाडी घेऊन गुड्स घेऊन जातो. अशा प्रकारे काम चालतं. काय करायचं आहे, कशाकरता करायचं आहे हे मी क्लिअर केलं. आता ॲक्च्युअली आपण बघू की 138 मध्ये काय याची प्रोसिजर दिलेली आहे की कोणाकरता आहे. एव्हरी रजिस्टर्ड पर्सन who causes movement of goods of consignment value exceeding ₹50,000 in relation to supply आहे किंवा फॉर रिझन अदर दॅन सप्लाय. गुड्सची मुवमेंट होते सप्लाय असो अगर नसो, ड्यू टू इनवर्ड सप्लाय फ्रॉम अन अनरजिस्टर्ड पर्सन shall before commencement of such movement furnish information relating to the said goods. कशामध्ये पार्ट ए मध्ये. आता तुम्हाला पार्ट ए क्लिअर आहे ना काय आहे. पार्ट ए मध्ये काय काय माहिती असते थोडक्यात खाली दिलं आहे. कंप्राइजिंग ऑफ डिटेल्स ऑफ GSTN ऑफ सप्लायर, रेसिपियंट, प्लेस ऑफ डिलिव्हरी, पिनकोड, डॉक्युमेंट, टॅक्स इनवॉइस, बिल ऑफ सप्लाय, डिलिव्हरी चलन, बिल ऑफ एंट्री अँड डेट, व्हॅल्यू ऑफ गुड्स, HSN ही सगळी माहिती इथे आपण भरणार आहोत पार्ट ए मध्ये. on the common portal along with such other information as may be required on the common portal, and unique number will be generated on the said portal. number may लिखना. आता हे युनिक नंबर मिळतो
हे एक होईल. दुसरं बघा पुढे, प्रोव्हाइडेड दॅट द ट्रान्सपोर्टर ऑन ॲन ऑथोरायझेशन रिसिव्ड फ्रॉम रजिस्टर्ड पर्सन मे फर्निश इन्फॉर्मेशन. म्हणजे एक सप्लायर आहे, एक रिसिपियंट आहे, या व्यतिरिक्त जो ट्रान्सपोर्टर आहे and on an authorization received from the registered person may furnish information in part A त्याच्या फॉर्ममध्ये on the common portal along with such other information as may be required to the common portal and unique number will be generated. म्हणजे ही प्रोसिजर सप्लायर, रेसिपियंट ॲज वेल ॲज ट्रान्सपोर्टरही करू शकतो ऑथोरायझेशन घेऊन. कोणाकडनं? रजिस्टर्ड पर्सनकडनं, म्हणजे जो सप्लायर किंवा रेसिपियंट असेल. Provided further that where the goods to be transported are supplied through an e-commerce operator. आता ई-कॉमर्स ऑपरेटर थ्रू, आता ज्यावेळेस मी ऑनलाईन आता हा टी व्ही मी ऑनलाईन ऑर्डर केला, तर हा ॲमेझॉनवरनं ऑर्डर केला. ॲमेझॉनच्या गोडाऊनमध्ये जो कोण सप्लायर आहे त्यांनी हे गुड दिलेले आहे, आणि ॲमेझॉनची किंवा फ्लिपकार्टची जबाबदारी असते की जशी त्यांना ऑर्डर येते त्यांच्याकडे ती माहिती जाते. त्याचे डिलिव्हरी, इन्स्टॉलेशन हे कोण करतं? तेच करतात. ॲमेझॉनचं डिलिव्हरी करतात, इन्स्टॉलेशन सप्लायर करतो. फ्लिपकार्टचं असं आहे की डिलिव्हरी, इन्स्टॉलेशन तेच करतात. वेगवेगळ्या ई-कॉमर्स ऑपरेटरचं वेगवेगळं त्यांचं ॲडमिनिस्ट्रेशन किंवा त्यांच्या एकंदरीत काम करण्याची पद्धत वेगळी असू शकते. तर त्यानुसार मुवमेंट, आपला विषय फक्त मुवमेंट, त्या मुवमेंट कोण करतो? जर ई-कॉमर्स ऑपरेटर करतो किंवा कुरिअर एजन्सी करते. कुरिअर एजन्सी जसं ऑनलाईन गुड्स मागवले तर कुरिअर एजन्सीकडे पाठवले जातात आणि कुरिअर एजन्सी पुढे गुड्स पाठवते. किंवा ऑर्डर आली ऑनलाईन येऊ किंवा मोबाईलवरती येऊ किंवा फोनवरती येऊ किंवा ईमेलने येऊ ऑर्डर. आता माझ्याकडे एक सप्लायर आहे, तो असे टूल्स बनवतो. त्या टूल्सची त्याला ऑर्डर आली का तो कुरिअरमध्ये गुड्स नेऊन देतो आणि कुरिअरवाले ते पुढे पाठवतात. ते डिव्हाइस छोटे असतात त्याच्याकडे आहेत ते, पण किंमत मोठी द्यायची. ह्या टूल्स जे बनवतो ते असे एवढ्या बॉक्समध्ये बसतील, पण ते हजारो रुपयाची किंमत आहे, लाखामध्ये पण त्याची किंमत आहे. तर ई-कॉमर्स ऑपरेटर किंवा कुरिअर एजन्सी ऑन ॲन ऑथोरायझेशन रिसिव्ड फ्रॉम द कन्सायनर. मग इथे काय करतो आम्ही, ज्यावेळेस ई बिल बनवतो तेव्हा ई बिलमध्ये त्या गाडीची माहिती नसते, गाडीचा नंबर माहीत नसतो, काय नसतो. तर इथे मग तो ट्रान्सपोर्टर आय डी आहे, ट्रान्सपोर्टर नेम आहे, हे दिसतं इकडे, त्याची माहिती टाकायची आणि त्याला ते द्यायचं. किंवा इथे बघा इकडे व्हेकल, इथे रोड दिलं, इथे ट्रान्सपोर्ट, इथे व्हेकल नंबर मी टाकू शकत नाही. ट्रान्सपोर्टर आय डी, ट्रान्सपोर्टर नेम आहे, ए पार्ट भरू शकतो, बी पार्ट नाही भरू शकतो कारण की गाडीचं नाव माहिती नाही. दिसतं इकडे ट्रान्सपोर्टर आय डी म्हणजे काय टाकायचं, इकडे GSTN नंबर टाकायचा. मग कुरिअरवाले सांगतात इथे नंबर टाका आमचा, इकडे तुम्ही नंबर टाका आणि आम्हाला एवढी हे करून प्रिंटआउट आणून द्या. मग ते गुड गेलं. नाही पार्ट बिल ते भरतात. इथे काय झालं, त्यांना ऑथरायझेशन दिलं आणि ते जेव्हा भरतील तेव्हा जो माझा EVB नंबर आहे हे ते त्यात टाकतात त्यांच्याकडे आणि ते पुढे जनरेट करतात पुढचं. म्हणजे त्यांना ऑथरायझेशन मिळालं. डिपार्टमेंटकडे माहिती आहे की हा EVB नंबर आहे, त्याला लिंक दुसरा नंबर आहे, तिकडे बाकीची माहिती आहे, त्यांनी ह्याला दिलं आणि ह्यांनी बनवलं EVB पुढे. म्हणजे पार्ट बी कोणी भरला, कुरिअरवाल्यांनी भरला. अशा प्रकारे ते होतं. तुम्ही इकडे याल ना तर जे काय आपण वाचतोय, मी हे का काढलं की इकडे वेगवेगळे ऑप्शन आहेत. कन्सोलिडेटेड EVB बिल, इथे काय केलं होतं कन्सोलिडेटेड EVB बिलला की 10 जणांकडे माल घेतला आहे तर त्यांना ते काय बोलतात, तुम्ही फक्त ए पार्ट भरवणार, बी पार्ट आम्ही भरू. मग 10 जणांचा माल त्या गाडीत भरला का इकडे फक्त तिकडे जनरेट न्यू म्हटलं का इकडे ही माहिती भरायची. हे बघा किती जणांचा माल आहे त्यांची माहिती इकडे, EVB नंबर काय आणि इथे काय दिलं आहे असं आहे ना. आता कुठल्या गाडीतून माल जाणार आहे त्यांनाच माहिती नाही की रात्री आमची 9 वाजता गाडी निघते, संध्याकाळी 8:30पर्यंत जेवढा माल येईल आम्ही त्या काळात गाडीत भरू आणि पुढे निघून जाऊ.
मग हे ठरले त्याने तिकडे रोजचं त्यांचं हे प्रोग्रामिंग आहे, डेडलाईन दिलेली आहे की ह्या टायमानंतर आम्ही गुड्स घेणार नाही. मग तसे त्यांना जसे मार्केटमधून गुड्स येतात, त्यांची जी रिक्वायर्ड क्वांटिटी आहे ती त्यांची फुलफिल होते, तेवढी झाली का ते एक्स्ट्रा गुड्स घेत आता उद्या या, त्याप्रमाणे ते व्यवस्था करतात. मग इथे सगळ्यांची ई बिल येतील आणि ट्रान्सपोर्टर एक ई बिल बनवेल, त्यात हे सगळं टाकेल. बघा इकडे हे दिसतं वरती, इकडे फक्त व्हेकल नंबर टाकायचे बघा. म्हणजे हे या प्रकारे माहिती देणं सोपं जावं आणि इझिली माहिती उपलब्ध व्हावी डिपार्टमेंटला पण, या प्रकारे पोर्टल बनवले आणि त्या प्रकारे रूल बनवले. जसं मी हे वाचल्यानंतर मी त्याचं मग ए बिलचं मॅन्युअल वाचलं. ए बिलचं मॅन्युअल वाचून मग तिकडे जाऊन मी ऑप्शन ते बघितले कशा कशा आहेत. मग मला लक्षात आलं कशा प्रकारे तिथे माहिती द्यायची आहे, कशा प्रकारे माहिती घ्यायची आहे आणि कशा प्रकारे रूल त्याने पण ड्राफ्ट केले. तर एक सप्लायर किंवा रिसिपियंट ई बिल बनवेल, दुसरं ट्रान्सपोर्टर बनवेल, तिसरं ई कॉमर्स ऑपरेटर किंवा कुरिअर एजन्सी बनवेल. फ्रॉम द कन्सायनर द इन्फॉर्मेशन इन पार्ट ए मे बी फर्निश्ड बाय द सच ई कॉमर्स ऑपरेटर, कुरिअर एजन्सी and unique number will be generated on the said portal. ठीक आहे. इथे पार्ट ए बद्दल माहिती दिलेली आहे, पार्ट बी पुढे येईल आता. प्रोवाइडेड ऑल्सो दॅट वेअर द गुड्स आर सेंड बाय प्रिन्सिपल लोकेटेड इन वन स्टेट और UT टू अ जॉब वर्कर लोकेटेड इन एनी अदर स्टेट or UT, the EV bill shall be generated either by the principal or the job worker if registered irrespective of the value. काय म्हटलं बघा, इरेस्पेक्टिव्ह ऑफ द व्हॅल्यू ऑफ द कन्साइनमेंट. इथे 50,000 1,00,000 हे लिमिट विचारत नाही घ्यायचं. जर प्रिन्सिपल एका स्टेटमध्ये आहे आणि जॉब वर्कर दुसऱ्या स्टेटमध्ये असेल तर कंपल्सरी EV बिल बनवलं पाहिजे त्या जॉब वर्कच्या मुवमेंट ऑफ गुड्ससाठी. प्रोवाइडेड ऑल्सो दॅट वेअर हँडीक्राफ्ट गुड्स आर ट्रान्सपोर्टेड फ्रॉम वन स्टेट. आता तिकडे एक नोटिफिकेशन आलेलं आहे, त्यामध्ये जे हस्तकला शिल्प वगैरे आहेत ना, हाती बनवलेल्या वस्तू आहेत, तर त्यांचा टर्नओव्हर किती पण असो, कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन पण आहेत, त्यांच्याकरता काय केलं तिकडे आपण ही एंट्री बघितली होती सेक्शन 24मध्ये की इंटरस्टेट सप्लाय करतात ते हँडीक्राफ्ट गुड्स किंवा मग CTP सप्लाईज नोटिफाईड हँडीक्राफ्ट गुड्स, त्यांना एक्झम्पशन आहे. पण त्यांना एक्झम्पशनमध्ये कंडिशन काय दिलेली आहे, त्यांच्याकडे पॅन नंबर असला पाहिजे आणि त्यांनी EV बिल जनरेट केलं पाहिजे. मग त्यांच्याकरता एक्झम्पशन तेव्हाच मिळेल की जेव्हा ते पॅन आणि EV बिल बनवतील. तर प्रोवाइडेड ऑल्सो दॅट वेअर हँडीक्राफ्ट गुड्स आर ट्रान्सपोर्टेड फ्रॉम वन स्टेट टू UT और अनदर स्टेट और UT बाय अ पर्सन हू हॅज बीन एक्झम्प्टेड फ्रॉम द रिक्वायरमेंट ऑफ ऑब्टेनिंग रजिस्ट्रेशन सेक्शन 24, the EV bill shall be generated by said person irrespective of the value of the consignment. किती व्हॅल्यू असो ते बनवतील. आलं लक्षात. इकडे मी 4 पॉईंट दिले, इकडे 4 पॉईंट काय दिले, एक सप्लायर किंवा रिसिपियंट बनेल EV बिल, दुसरं ई कॉमर्स ऑपरेटर, हां इथे ट्रान्सपोर्टर, एक सप्लायर किंवा रिसिपियंट, दुसरं ट्रान्सपोर्टर इथे ई कॉमर्स ऑपरेटर किंवा कुरिअर. त्यानंतर जॉब वर्कर करता राज्याबाहेर जाईल तर इरेस्पेक्टिव्ह ऑफ व्हॅल्यू EV बनवा. आणि ज्यांना एक्झम्पशन दिलेलं आहे हँडीक्राफ्ट गुड्ससाठी त्यांनी पण वेगळ्या राज्यात किंवा UT तर गुड्सची मुवमेंट केली, EV बनवायचे. म्हणजे अपार्ट फ्रॉम सप्लायर आणि रेसिपियंट या आणखीन 4 पार्टीज आहेत ज्यांना सांगितलेलं आहे EV बनवायचं. आणि इकडे मी 7 पॉईंट दिले की व्हॅल्यू किती आहे 50,000. दुसरं पार्ट ए भरायचं आहे हे सांगितलं आहे. त्यानंतर EV बिल युनिक नंबर मिळतो हे सांगितलं आहे. आणि तेच पुढचे जे पॉईंट दिलेत माहिती कुठली द्यायची आहे तेच पुढे इथे रिपीट झालं आहे. असे 7 पॉईंट तुम्ही लक्षात घेतले. इकडे 4 पार्टीज कुठल्या कळाव्या म्हणून हे 4 पॉईंट आहेत. आणि प्लस इथे कोणाला रिक्वायरमेंट आहे, म्हणजे सप्लाय असो सप्लाय नसो, त्यानंतर मग इनवर्ट सप्लाय फ्रॉम अनरजिस्टर्ड सप्लाय यात EV बनवायचे. पार्ट ए आणि पार्ट बी हे 2 असतात हे आपल्याला कळतं. आणि युनिक नंबर मिळतो EV बनलं का.
आता जी व्हॅल्यू आहे ना, किती व्हॅल्यू आहे, 50,000 आहे, ती तुम्ही कशी काढा म्हणजे इनवॉइस आहे, इनवॉइसमध्ये व्हॅल्यू आहे 40,000 आणि टॅक्स आहे त्यावरती 18%. तर टॅक्सेबल व्हॅल्यू आणि टॅक्स मिळून 50,000 घ्यायची, म्हणजे इनवॉइसची व्हॅल्यू घ्यायची का फक्त टॅक्सेबल व्हॅल्यू घ्यायची. बरोबर, दोन वेगवेगळ्या आहे ना. जेव्हा लिमिट दिलेलं आहे तेव्हा लिमिट आम्ही 50,000 कशा प्रकारे मोजायचं, मिनिंग ऑफ कन्साइनमेंट व्हॅल्यू ऑफ गुड्स हे त्यांनी दिलं आहे एक्सप्लेनेशनमध्ये. फॉर द पर्पज ऑफ दिस रूल, इथे काय म्हटलं बघा, हे फक्त मर्यादित याच नियमासाठी आहे, सगळीकडे हा नियम नाही वापरायचा. हे जे तुम्हाला मोजमाप वापरायचे आहे 50,000 कसे काढायचे, हे फक्त या नियमाकरताच फक्त मर्यादित आहे. द कन्साइनमेंट व्हॅल्यू ऑफ गुड्स शॅल बी द व्हॅल्यू डिटरमाइंड इन अकॉर्डन्स विथ द प्रोविजन ऑफ सेक्शन 15. आपण 15मध्ये काय काढतो, व्हॅल्यू ऑफ टॅक्सेबल सप्लाय काढतो आणि मग त्याच्यावरती पुढे टॅक्स लावला जातो. ती जी व्हॅल्यू तुम्ही काढलेली आहे, डिक्लेअर्ड इन अन इनवॉइस, a bill of supply or delivery challan as the case may be in issue in respect of the said consignment and also includes central tax, cess and invoice बनवताना consignment value of goods shall be the value determined section 15 प्रमाणे declared in invoice, delivery challan includes, त्यामध्ये इन्क्लूड हे पण आहे डॉक्युमेंट, अँड एक्सक्लूड द व्हॅल्यू ऑफ एक्झाम सप्लाय गुड्स वेअर द इनवॉइस इज इश्यूड इन रिस्पेक्ट ऑफ बोथ एक्झाम अँड टॅक्सेबल सप्लाय ऑफ गुड्स. जो इनवॉइस बनला आहे त्यामध्ये टॅक्सेबल व्हॅल्यू पण असेल, एक्झाम पण असेल, किंवा माझ्याकडे एक टॅक्स इनवॉइस आहे, दुसरं इनवॉइस कम बिल ऑफ सप्लाय किंवा बिल ऑफ सप्लाय, वेगवेगळे गुड्स आहेत, ते सगळे मिळून मी वेगळ्यामध्ये भरलेले आहे. व्हॅल्यू काढताना याने काय सांगितलं आहे की इनवॉइस, बिल ऑफ सप्लाय, डिलिव्हरी चलन माझ्याकडे सगळं आहे. म्हणजे काही गुड्स मी तिकडे एक्झिबिशन असेल त्याकरता घेऊन चाललो, तर माझ्याकडे काय असेल, डिलिव्हरी चलन. टॅक्सेबल गुड्स पण आहेत, एक्झाम गुड्स पण आहेत, दोन्ही आहेत ना. मग आता कुठली व्हॅल्यू विचारात घ्यायची 50,000 काढताना, टॅक्स घ्यायचा, टॅक्सेबल व्हॅल्यू आणि टॅक्स घ्यायचा आणि एक्झामची व्हॅल्यू एक्सक्लूड करायची. आणि जर माझी व्हॅल्यू 50,000पेक्षा कमी असेल तर रिव्हिबिलची रिक्वायरमेंट येणारच नाही. 40,000 प्लस टॅक्स आहे आणि अमाऊंट 50,000पेक्षा कमी होते. बाकी एक्झाम सप्लाय, एक्झाम मिळून व्हॅल्यू 2 लाख आहे, पण टॅक्सेबल व्हॅल्यू आणि टॅक्स मिळून 50,000पेक्षा कमी आहे, तर ई वे बिल बनवण्याची गरज राहणार आहे का, तर नाही. इथे 138 मध्ये आपल्याला पार्ट ए कळलं. आता पार्ट बी विषयी ते बोलत आहेत 138(2) मध्ये, वेअर द गुड्स आर ट्रान्सपोर्टेड बाय द रजिस्टर्ड पर्सन ॲज अ कन्सायनर ऑर द रिसिपियंट ऑफ द सप्लाय. रजिस्टर्ड पर्सन म्हटलं ना तर मग सप्लायर किंवा रिसिपियंट कोणी असू शकतो, दोघांपैकी कोणी बरोबर असू शकतं. म्हणून प्रत्येक वेळेस असं येईल, ॲज अ कन्सायनर ऑर द रिसिपियंट ऑफ द सप्लाय म्हणजे कन्सायनी, एक कन्सायनर दुसरा कन्सायनी असतो, ॲज अ कन्सायनी. ओके, ॲज अ कन्सायनर ऑर द रिसिपियंट ऑफ द सप्लाय ॲज अ कन्सायनी, वेदर इन हिज ओन कन्व्हिनियन्स ऑर हायर्ड वन ऑर अ पब्लिक कन्व्हिनियन्स. कळलं, बाय रोड द सेड पर्सन शॅल जनरेट द ई वे बिल इन फॉर्म GST EWB1 electronically on the common portal after furnishing in part B of form GST EWB01. पार्ट ए त्यांनी सांगितलं आहे बनवा, आणि पार्ट बी कोण बनवेल, परत रजिस्टर्ड पर्सन, कन्सायनी, वेदर इन हिज ओन कन्व्हिनियन्स ऑर अ हायर्ड वन ऑर अ पब्लिक कन्व्हिनियन्स. बघा, रिसिपियंट काय करतो, गुड्स घ्यायला येतो. ओके,
आता जर का मी सप्लायर आहे तर मला माहिती आहे 50,000च्या वरती गुड्स आहे. जर ह्याने हे बिल नाही बनवलं तर प्रकरण कोणावर शेकेल? सप्लायरवरती पण येईल ना. मग सप्लायर काय करेल? पार्ट ए बनवून देईल. पार्ट ए बी बनवलं आहे, पार्ट बी त्याला गुड्स दिले मी, त्यांनी व्हेकल नंबर टाकला नाही तर माहिती थोडी चुकी आहे. हे वेगवेगळं का ठेवलं आहे की त्याला असाईन केलं आहे गुड्स. मी GT नंबर टाकला की या GT नंबरला मी गुड्स दिलेले आहेत, माझं काम संपलं ना. समजलं ना काय? म्हणजे जर का EVA बिलचा डिफॉल्ट झाला तर सप्लायरवरती कुठल्याही प्रकारचं कंप्लायन्स तुम्ही रिक्वायरमेंट फुलफिल केली नाही म्हणून त्याच्यावर दोष येत नाही. आम्ही दिलंच गुड्स त्याच्याकडे. मग ज्याने EVA बनवायला पाहिजे पुढे जाऊन व्हेकल नंबर टाकला पाहिजे, पार्ट बी टाकला पाहिजे, त्याने टाकलेलं नाही. मग पार्ट बी करता जबाबदार कोण आहे? दुसरा व्यक्ती आहे, याचा GST नंबर ID टाकून दिलेला आहे सप्लायरनी. वेअर द गुड्स आर ट्रान्सपोर्टेड बाय द रजिस्टर्ड पर्सन ॲज अ कन्सायनर or the recipient. बघा इथे समजा रिसिपियंट और आहे, or the recipient supply as a consignee whether in his own conveyance, स्वतःच्या गाडीत घेऊन जाईल किंवा तो भाड्याने गाडी आणेल किंवा मग पब्लिक कन्व्हेन्समधनं घेऊन जाईल बाय रोड. द सेड पर्सन शॅल जनरेट द EVA बिल. पार्ट बी त्यांनी भरायचं, EVA जनरेट करू. पुढे वेअर द गुड्स आर ट्रान्सपोर्टेड बाय रेल्वे. ओके, हे पार्ट ए केला. आता पार्ट बी कुठे आहे? रेल्वे और बाय एअर और वेजल. द EVA बिल शॅल बी जनरेटेड बाय द रजिस्टर्ड पर्सन बीइंग द सप्लायर और द रिसिपियंट हू शॅल आयदर बिफोर, इथे बिफोर आहे, और आफ्टर द कमेन्समेंट ऑफ मूवमेंट फर्निश ऑन द कॉमन पोर्टल द इन्फॉर्मेशन इन पार्ट बी. आता गुड्स मी घेऊन जाईन, कुठे घेऊन जाईन? रेल्वेमध्ये, आणि त्यांना सांगेन हे गुड्स तुम्ही पुढे मूवमेंट करा. Provided that where the goods are transported by railway, the railway shall not deliver the goods unless the EVA bill required under these rules produced at the time of delivery. आता गुड्स रेल्वेला दिले तर ते रेल्वे रिसीट नंबर देतील, आणि तो रेल्वे रिसीट नंबर दिल्यानंतर इथे पुढे जाऊन इथे रेल टाकलं, इथे तो नंबर टाकेल, असा फॉर्मॅट दिला त्याचा. तो नंबर टाकला इकडे का हे जेव्हा जनरेट होईल डिलिव्हरी तेव्हाच मिळेल रेल्वेकडे. हां हां नाही, मी जेव्हा जमा करीन रेल्वेकडे गुड्स, इनवॉइस आहे, हा गुड्स आहे, बघून घ्या, डिलिव्हरी करा. मग ते त्याचं जे काय भाडं असेल ते घेतील, चार्जेस त्याचे घेतील. ते घेतल्यानंतर ज्या वेळेस त्याची डिलिव्हरी घ्यायला ज्या ठिकाणी ते गुड्स पोचत आहेत तिकडे जेव्हा तो व्यक्ती जाईल त्यावेळेस ते काय विचारतील? द गुड्स वेअर द गुड्स आर ट्रान्सपोर्टेड बाय रेल्वे, द रेल्वे शॅल नॉट डिलिव्हर द गुड्स अनलेस द EVA बिल रिक्वायर्ड अंडर दीज रूल्स इज प्रोड्यूस्ड ॲट द टाईम ऑफ डिलिव्हरी. जेव्हा होणार त्यावेळेस. ओके, बिफोर किंवा आफ्टर, बिफोर और आफ्टर द कमेन्समेंट ऑफ मुवमेंट चालू होईल, म्हणजे मुवमेंट सुरूच करणार नाही असं नाही आहे, डिलिव्हरी देणार नाही तुम्हाला. मी गुड्स घेऊन गेलो की मुंबईवरून नागपूरला गुड्स पाठवा, तर त्यावेळेस मी जिकडनं गुड्स काढतोय आणि तुम्ही पोचवतोय कुठे रेल्वे स्टेशनला, एक EVA वेगळं बनवीन आणि तिकडून पुढे सगळं चालतं आहे, तर त्यावेळेस EVA वेगळं बनवीन. हे होऊ शकतं ना असं. पण तेव्हा मला माहिती नाही की रेल्वेचा नंबर काय. मी रोड ट्रान्सपोर्ट केलं, बिल बनवलं आणि तिकडून परत ट्रान्सपोर्ट करतोय रेल्वेपासून मुंबई टू नागपूर. तिथे माझ्याकडे रेल्वे सीट नंबर नाही आहे ना. जेव्हा मी गुड्स मुवमेंटला सुरुवात करतोय तेव्हा माझ्याकडे रेल्वे सीट नंबर नाही आहे. रेल्वेला जेव्हा मी गुड्स देईन ते गुड्स बघतील किंवा हे गुड्स आहेत ते नोंद करतील, ताब्यात घेतील, आणि त्यावेळेस मिळाले गुड्स, बरोबर आहे, त्यावेळेस मला मिळणार ना रेल्वे सीट नंबर. अगोदर तर पॉसिबल नाही ना. मग ज्या वेळेस गुड्स त्यांना दिले, त्यांनी बनवले रेल्वे सीट,
गुड्सची मुवमेंट चालू झाली, गुड्स पोचेपर्यंत आता हे काय त्याचं डॉक्युमेंट जे आहे ते ईमेलने पाठवलं जाऊ शकतं. ते ईमेलने जाईल, प्रिंटआउट काढतील, बघतील हा डॉक्युमेंट आहे आमच्याकडे, बरोबर रेल्वे रिसीट नंबर. महत्त्वाचं काय, रेल्वे रिसीट नंबर त्यामध्ये टाकला पाहिजे, हेच महत्त्वाचं आहे ना. ते टाकलं आहे, प्रूफ दिला का डिलिव्हरी मिळेल. हा त्यांनी स्पेशली अमेंडमेंट करून टाकला आहे 138(2)A आहे. इथे टाकल्याशिवाय डिलिव्हरी मिळणार नाही, गुड्स ताब्यात मिळणार नाही. Where the e-way bill is not generated under subrule 2 and the goods are handed over to a transporter for transportation by road, the registered person shall furnish the information relating to the transporter on the common portal, and the e-way bill shall be generated by the transporter on the said portal on the basis of the information furnished by the registered person in Part A. E-way bill is not generated under subrule 2. Subrule 2 मध्ये हे आहे आणि इथे काय म्हटलंय, आफ्टर फर्निशिंग इन्फॉर्मेशन पार्ट बी ते फर्निश करते. म्हणजे इकडे पार्ट ए आणि पार्ट बी सप्लायरने केला, दोन्ही झालं इकडे. पण इथे काय म्हटलंय पुढे, where the e-way bill is not generated under subrule 2 and the goods were handed over to the transporter, the registered person shall furnish the information relating to the transporter on the common portal, and the e-way bill shall be generated by the transporter on the said portal on the basis of the information furnished by the registered person. मी हे सांगितलं तुम्हाला, तो पार्ट ए टाकतो आणि तिकडे ET नंबर त्या कुरिअर एजन्सीचा किंवा ट्रान्सपोर्टरचा टाकतो. त्यावेळेस पुढची माहिती कोण भरेल, कुरिअर एजन्सी किंवा ट्रान्सपोर्टर भरेल. ची लिमिट आहे 50,000च्या वरती गुड्स असले पाहिजे. समजा एखाद्याच्या गुड्सची व्हॅल्यू 50,000पेक्षा कमी आहे तर तो ई-बिल बनवू शकतो का. रिक्वायरमेंट काय, जसं इनवॉइसला पण आहे, ज्यांचं ॲग्रिगेट टर्नओव्हर 5 करोडच्या पुढे आहे त्यांना ई-बिल, त्यांना इनवॉइसिंग करायला पाहिजे. पण ज्यांचा टर्नओव्हर 5 करोडपेक्षा कमी आहे ते इनवॉइसिंग करू शकत नाहीत, इच्छा असली तरी पण नाही करू शकत. पण तसं ई-वे बिलचं नाही. 10,000चे गुड चाललेत, ई-बिल बनवलं चालतं. ऐच्छिक ऑप्शन दिलेलं आहे. प्रोव्हाइडेड दॅट द रजिस्टर्ड पर्सन ऑर द ट्रान्सपोर्टर मे ॲट हिज ओन ऑप्शन जनरेट अँड कॅरी द ई-वे बिल इवन इफ द व्हॅल्यू ऑफ द कन्साइनमेंट इज लेस दॅन 50,000. 50,000पेक्षा कमी आहे तरी ई बिल बनवलं जाऊ शकतं. कंपल्शन नाही आहे, पण इच्छा असेल तर बनवू शकतं. प्रोव्हाइडेड फर्दर दॅट वेअर द मुवमेंट इज कॉज्ड बाय द अनरजिस्टर्ड पर्सन आयदर इन हिज ओन कन्व्हिनियन्स or a hired one or through a transporter, he or the transporter may at their option generate the e-way bill in form GST WB01 on the common portal in the manner specified in this rule. आता ट्रान्सपोर्टर कुठलाही असतो तो ई-वे बिल शिवाय गुड्स पाठवतच नाही, त्यांना ज्या वगैरे अनुभव आले. मग तिकडे रजिस्ट्रेशन जर घ्यायला गेला, मी जर इकडे आला तर हे पोर्टल ओपन केलं, इथे बघा न्यू रजिस्ट्रेशन. रजिस्ट्रेशन एनरोलमेंट फॉर ट्रान्सपोर्ट, ओके, ई-वे बिल फॉर सिटीजन. मग इथे ट्रान्सपोर्टर पण काय करू शकतो, नंबर घेऊ शकतो. हे बघितलं आपण, हे 35(5) मध्ये दिलेलं आहे. तर त्यांना एनरोलमेंट आय डी घेता येतो, कोणालाही घेता येतो, आणि मग तो घेऊन ई-वे बिल बनवता येतं. When it is not mandatory to furnish the details of conveyance in Part B. Part B न भरता मूवमेंट करता येते का? पार्ट बी मध्ये व्हेइकल आहे ना,
कम्प्लीट ई वे बिल केव्हा बनतं, पार्ट ए आणि पार्ट बी दोन्ही पाहिजे, पण पार्ट बी न भरता मुवमेंट केव्हा करता येते हे बघा. आता प्रोव्हाइडेड ऑल्सो डॅट जिथे जिथे काय म्हटलं आहे, वेअर द गुड्स आर ट्रान्सपोर्टेड फॉर अ डिस्टन्स ऑफ अप टू 50 किलोमीटर विदिन द स्टेट और यूटी. ओके, विदिन द स्टेट और यूटी म्हणजे इथे समजा असं आहे, इथे स्टेट ए आहे, हा एवढा भाग आहे, इथे स्टेट बी एवढा भाग आहे, आणि जर रस्ता इथे अजून एक स्टेट आहे असं स्टेट सी. आता समजा ह्या इथे हद्द संपते यांची, हा एक ही एक जागा आहे आणि इकडे एक जागा आहे. जर ही मुवमेंट अशी होत असेल तर ह्या शेडमधनं ह्या शेडमध्ये गेलो ना सी मध्ये, हे जायचं आहे कुठे, एक ठिकाण आहे स्टेट ए मधलं आणि दुसरं ठिकाण आहे स्टेट ए मधलंच, पण रस्ता जातो स्टेट सी मधला. असं असतं का मन? असं असेल तर तुम्ही इंटरस्टेट मुवमेंट होते असा अर्थ होतो. जेव्हा असं म्हटलंय फ्रॉम द प्लेस ऑफ बिझनेस, काय म्हटलंय, प्रोव्हाइडेड वेअर द गुड्स आर ट्रान्सपोर्टेड फॉर अ डिस्टन्स अप टू 50 किलोमीटर, 50 किलोमीटर आहे, विदिन द स्टेट आहे, विदिन द स्टेट आहे. पण कसं असलं पाहिजे, या प्रकारे असलं पाहिजे की कुठेही स्टेटची जी बॉर्डर आहे ती क्रॉस नाही झाली पाहिजे. दुसऱ्या स्टेटच्या बॉर्डरमध्ये न जाता तुम्ही मुवमेंट करताय गुड्सची. जो रस्ता आहे तो स्टेट असाच आहे, दुसऱ्या स्टेटमध्ये रस्ता जात नाही, आणि डिस्टन्स किती आहे, 50 किलोमीटरपेक्षा कमी आहे. डिस्टन्स 50 किलोमीटरपेक्षा कमी आहे. जिथे गुड्स ट्रान्सपोर्ट केले जात आहेत अप टू 50 किलोमीटर विदिन द स्टेट फ्रॉम द प्लेस ऑफ बिझनेस ऑफ द कन्सायनर टू द बिझनेस ऑफ द ट्रान्सपोर्टर. ट्रान्सपोर्टरकडे गुड्स द्यायचे की हे गुड्स तुम्ही पुढे त्याचं ठिकाण जे आहे लांबचं तिकडे घेऊन जा. जवळच्या ठिकाणी फॅक्टरीतनं गुड्स ट्रान्सपोर्ट केले, कोणी सप्लायरनी किंवा रेसिपियंटनी ट्रान्सपोर्ट केले, आणि तिथून मग पुढे लांब कुठे ते ट्रान्सपोर्ट होणार आहेत फॉर फर्दर ट्रान्सपोर्टेशन. पुढे ट्रान्सपोर्ट होण्याकरता ट्रान्सपोर्टरकडे गुड्स पाठवले जातात. मुवमेंट विदिन द स्टेट आहे, डिस्टन्स 50 किलोमीटरपेक्षा कमी आहे. द सप्लायर और द रेसिपियंट और ॲज द केस मे बी द ट्रान्सपोर्टर मे नॉट फर्निश द डिटेल्स ऑफ कन्व्हिनियन्स इन पार्ट. उद्देश काढला काय, उद्देश काढला याचा काय की एक जी क्वांटिटी आहे ही कमी आहे, छोटी क्वांटिटी, मोठ्या गाडीमध्ये गुड्स भरले जातील आणि तिकडनं त्या मोठ्या गाडीतून गुड्स पाठवले जातील पुढे फर्दर ट्रान्सपोर्ट करतात. उद्देश हा आहे. मग ज्या वेळेस फॅक्टरीमधनं गुड्स मुवमेंट करतोय आयदर सप्लायर, रेसिपियंट किंवा ट्रान्सपोर्टर, ट्रान्सपोर्टरला सांगितलं की हे गुड्स घेऊन जा, मुंबईवरून गुड्स घेऊन जा, गोव्याला पाठवा, तर ट्रान्सपोर्टर येईल, ते गुड्स घेईल, त्याच्या ट्रान्सपोर्टरच्या गोडाऊनमध्ये ठेवेल, काही तासात करता संध्याकाळी गाडी निघणार आहे, त्यात ते गुड्स भरेल नाही पाठवून देईल. आलं लक्षात? तर त्यावेळेस ते जे डिस्टन्स आहे ते 50 किलोमीटरपेक्षा कमी आहे, म्हणजे फॅक्टरीतनं गुड्स मुवमेंट करतो सप्लायर, रेसिपियंट किंवा ट्रान्सपोर्टर फर्दर पुढे ट्रान्सपोर्ट करण्याकरता. त्यावेळेस बी पार्टची गरज नाही, डिस्टन्स जर 50 किलोमीटरच्या अंतरामधला असेल तर, म्हणजे गुड्स पोचवले जात आहेत फर्दर ट्रान्सपोर्ट होण्याकरता ट्रान्सपोर्टरच्या बिझनेसच्या ठिकाणी किंवा ट्रान्सपोर्टची गाडी जिकडे आहे तिकडे. याचा उद्देश काय, एक सुविधा प्रोव्हाइड करणं आहे पुढची मुवमेंट होण्याकरता. की बी पार्ट माहितीच नाही ना, बी पार्ट आम्हाला माहितीच नाही आहे. आमच्याकडे जो माल आहे तो 20% आहे, 30% आहे, आणि तिकडून ट्रान्सपोर्टर 3-4 जणांचा माल घेईल आणि मग ती गाडी निघेल. त्या पार्ट बी उपलब्ध नाही आहे, म्हणून हा ऑप्शन दिला आहे. प्रोव्हिजो काय म्हणतो की बी पार्ट तेव्हा बनेल जेव्हा फर्दर ट्रान्सपोर्ट चालू होईल, पण तिथपर्यंत गुड्स पोहोचेपर्यंत बी पार्ट उपलब्ध नाही आहे, माहिती नाही आहे, नोंद नाही आहे तिकडे. त्यावेळेस
बी पार्ट शिवाय मुवमेंट झाली तरी ती कायदेशीर जर त्याला मान्यता असेल जर रूल दिला आहे. स्पेसिफिक या कारणाकरता विथ द स्टेट मुवमेंट आहे, 50,000पेक्षा कमी व्हॅल्यू आहे, 50 किलोमीटरपेक्षा कमी डिस्टन्स आहे, त्यावेळेस हे लागू होईल. एक्सप्लेनेशन 1. फॉर द पर्पज ऑफ दिस सब रूल वेअर द गुड्स आर सप्लाइड बाय अन अनरजिस्टर्ड सप्लायर टू अ रिसिपियंट हू इज रजिस्टर. बघा काय म्हटलं तर, फॉर द पर्पज ऑफ दिस सब रूल वेअर द गुड्स आर सप्लाइड बाय unregistered supplier to a recipient who is registered, the movement shall be said to be caused by such a recipient if the recipient is known at the time of commencement of the movement. म्हणजे ज्यावेळेस ही माहिती भरली जाते त्यावेळेस सप्लायर अनरजिस्टर आहे GST मध्ये आणि रिसिपियंट रजिस्टर आहे आणि कुठलाही डिफॉल्ट झाला दंड कोणावर लागेल. जर असं म्हटलं आहे की मुवमेंट कोण करतो, तो रजिस्टर पर्सनच करतोय, रिसिपियंटच करतोय. रिसिपियंट नोन आहे, द मुवमेंट शॅल बी सेड टू बी कॉज बाय द सेड रिसिपियंट. म्हणजे रिसिपियंटच त्याला ते मुवमेंट त्याला कारणीभूत आहे हेच आम्ही समजू, म्हणजे त्याच्यावर कारवाई होणार. कुठेही गाडी पकडली आणि असं सापडलं की डिक्लेअर केलेले गुड्स वेगळे आहेत, क्वांटिटी वेगळी आहे, किंमत वेगळी आहे, कुठल्याही प्रकारचा डिफॉल्ट सापडला तर कारवाई कोणावरती होईल, अनरजिस्टर्ड पर्सनवरती होणार नाही, रिसिपियंटवरती होईल. हाच उद्देश वाटतोय ना. त्याला काय धरायचं, कॉज बाय रिसिपियंट. एक्सप्लेनेशन 2. द ई-वे बिल शॅल नॉट बी व्हॅलिड फॉर मुवमेंट ऑफ गुड्स बाय रोड. द ई-वे बिल शॅल नॉट बी व्हॅलिड फॉर मुवमेंट ऑफ गुड अनलेस द इन्फॉर्मेशन इन पार्ट बी हॅज बीन फर्निश्ड एक्सेप्ट in case of movement covered under the third proviso to subrule 3 and the proviso to subrule 5. आता यामध्ये आणखीन एक खाली बघा, एक्सेप्ट इन द केस ऑफ movement covered under third proviso. आता आपण हा वाचला ना इकडे थर्ड प्रोविजो आणि प्रोविजो टू सबरूल 5. सबरूल 5 मध्ये एक प्रोविजो आहे, पार्ट बी भरणं गरजेचं आहे, पण हे एक अपवाद दिला आत्ता वाचला तो आपण, दुसरा अपवाद इथे खाली दिला आहे. सबरूल 5 काय सांगतो बघा, ट्रान्सपोर्ट ऑफ गुड्स फ्रॉम वन कन्व्हेन्स टू अनदर. ओके, ट्रान्सपोर्ट ऑफ गुड्स फ्रॉम वन कन्व्हेन्स टू अनदर. इथला प्रोविजो काय म्हणतो, वेअर द गुड्स आर ट्रान्सपोर्टेड फॉर अ डिस्टन्स ऑफ अप टू 50 किलोमीटर्स विदिन द स्टेट और UT. परत तेच आहे, from the place of business of the transporter finally to the place of business of the consignee, the details of the conveyance may not be updated in e-way bill. तसे गुड्स फॅक्टरीमध्ये नेऊन दिले ट्रान्सपोर्टरकडे, तसं ट्रान्सपोर्टरची जी मोठी गाडी भरलेली आहे ती ट्रान्सपोर्टरच्या ठिकाणी आले तर तिकडून ते गुड्स परत मुवमेंट कुठे करतात, रिसिपियंटची जी जागा आहे तिकडे मुवमेंट करतात. वेअर द गुड्स आर ट्रान्सपोर्टेड फॉर अ डिस्टन्स अप टू 50 किलोमीटर आहे विदिन द स्टेट ऑफ UT, प्लेस ऑफ बिझनेस ऑफ द ट्रान्सपोर्टर. पहिले काय होतं, प्लेस ऑफ बिझनेस रजिस्टर्ड पर्सन टू ट्रान्सपोर्टर, आता उलट आहे, ट्रान्सपोर्टर टू रजिस्टर्ड पर्सन. द डिटेल्स ऑफ द कन्व्हियन्स मे नॉट बी अपडेटेड इन द ई-वे बिल. त्यांच्याकडे पार्ट ए पार्ट बी कुठला आहे, जो तिकडून गाडी आहे त्याचा आहे, आणि तिकडून जेव्हा ते गुड्स पुढे घेऊन जातील अप टू 50 किलोमीटर अंतर असेल तर मग तिकडे पण त्यांना पार्ट बीची गरज नाही. लिमिट दिलं ना 50 ना, 51 जरी झाले तरी मग हा नियमानुसार तुम्ही बोट ठेवणार ना. कमी डिस्टन्स आहे तर पार्ट बीची गरज नाही. हे बघा कसं होतं, आपण कुठलाही सेक्शन किंवा रूल वाचतो, आयदर टॅक्सपेअर वाचेल, डिपार्टमेंट वाचेल, ते आपापल्या प्रकारे अर्थ घेतात आणि त्यातून डिफॉल्ट केला, डिपार्टमेंटचं म्हणणं आहे टॅक्सपेअरला मान्य झालं तर तो पेनल्टी भरतो, विषय संपतो. जर टॅक्सपेअरचं म्हणणं आहे की हा नियम तुम्ही इंटरप्रिट करणं चुकीचं आहे, म्हणजे ज्यांच्यावरती कायदा लागू होतो
आणि ज्यांच्यावरती कायदा इम्प्लिमेंट करण्याची जबाबदारी आहे ते आपापल्या परीने इंटरप्रिटेशन करत असतात. आणि जेव्हा कोर्टामध्ये केस जाते तेव्हा कोर्ट जे सांगतं त्याला म्हणतात कन्स्ट्रक्शन, की ही तरतूद काय कन्स्ट्रक्ट करते. म्हणजे फायनली त्यांनाच माहिती आहे, कोर्ट बोलेल ते फायनल. ज्ञानेश्वरीने लिहिली की आपण गीता वाचतो, तर ह्या गीता जी आहे ना याच्यामध्ये 18 अध्याय आहे आणि ह्याच्यावरती 1000+ टीका आहे. टीका म्हणजे काय? ज्ञानेश्वरी ही काय गीतेवर लिहिली टीका आहे. म्हणजे गीता काय सांगते की ज्ञानेश्वरांनी त्यांच्या पद्धतीने त्यांच्या भाषेमध्ये त्यावेळेच्या लोकांना समजेल अशा प्रकारे सांगितलं. असं 1000 आहेत. म्हणजे 1000 लोकांनी जे काय लिहिलं आहे ते प्रत्येकाने वेगवेगळं आहे. आणि तुम्हाला अशी गीता मिळेल, गीता जशी आहे तशी. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही जो अर्थ सांगतो तोच अर्थ योग्य आहे. आणि त्यात त्यांनी दावा केला आहे की श्रीकृष्णाने सांगितलं गीता, मग त्यानंतर श्रीकृष्णानंतर कोण झाले, त्यानंतर पुढे कोण झाले, असे आत्ता जे आहेत ते त्यांच्याकडे ऑथॉरिटी आहे, अधिकृत ते आहेत. त्यामुळे ते सांगतात हा अर्थ आहे, तोच अर्थ अधिकृत आहे. समजलं ना काय? मग खरा अर्थ काय? म्हणजे आपण जे वाचतो कुठलंही त्यात आपण आपल्या अनुभवानुसार आपल्या बुद्धीनुसार अर्थ काढतो. आणि जर तो अर्थ चुकीचा आहे असू शकतं, तसं हे आपल्याला जे वाटतंय ते आपण काढतो. हाच अर्थ असेल नॉट नेसेसरी. असं होऊ शकतं की थोडंफार आपण एखादा मुद्दा चुकीच्या प्रकारे इंटरप्रेट केला तर अर्थ बदलतो. समजलं ना काय? जे शब्दामध्ये मांडलं आहे त्याचा उद्देश काय हा आपल्याला समजून घ्यायचा आहे आणि त्या उद्देशानुसार आपण ते का बनवलं असेल. लॉ मेकरला माहिती ना का बनवलं आहे, आपल्याला थोडं माहिती आहे. क्लिअरिफिकेशन केव्हा येतं, सर्क्युलर केव्हा येतं की ज्या वेळेस लोकांना क्लिअर नाही, टॅक्सपेअरला क्लिअर नाही, डिपार्टमेंटला क्लिअर नाही, तेव्हा ते सरकारला बोलतात की तुम्ही हे दिलेलं आहे. याच्यामुळे काय होतं, टॅक्सपेअरचा जो कोण कन्सल्टंट आहे तो वेगळा अर्थ काढतो, डिपार्टमेंटचा PO वेगळा अर्थ काढतो. क्लिअरिफिकेशन द्या. मग क्लिअरिफिकेशन येतं. मग त्या क्लिअरिफिकेशननुसार ते काम डिपार्टमेंट आपल्या अँगलने पुढे येतं. तर टॅक्सपेअरला ते पटलं क्लिअरिफिकेशन, ते त्याप्रमाणे काम करतात. क्लिअरिफिकेशनमुळे काय कळतं की लॉ मेकरचा उद्देश काय. पण क्लिअरिफिकेशनला पण टॅक्सपेअर चॅलेंज करू शकतो की तुम्ही जी काय इथे भाषा वापरली आहे ही भाषा आणि दिलेलं क्लिअरिफिकेशन हे जस्टिफाय होत नाही, हे योग्य वाटत नाही. क्लिअरिफिकेशन चुकीचं आहे. लॉ जो ड्राफ्ट केला आहे, शब्द मांडलेत चुकीचे आहे. म्हणजे क्लिअरिफिकेशन लॉ नाही आहे, पण लक्षात घ्या. सर्क्युलर हा लॉ नाही आहे. सर्क्युलर त्यांनी दिलेलं आहे. जो अर्थ ते सांगतायत शब्दानुसार तो अर्थ निघेलच, नॉट नेसेसरी. त्यालाही कोर्टात चालेल. म्हणजे कोर्ट जे बोलेल तेच फायनल. कळलं ना? इंटरप्रिटेशन आपण आपल्याकडनं करतो. 2 अपवाद दिले की अप टू 50 किलोमीटर मुवमेंट होत असेल तर पार्ट A आहे, पार्ट B ची गरज नाही, कारण की पार्ट B माहिती नाही आहे. आणि इकडे काय केलं आहे की तुम्ही पार्ट E बनवलं आहे ना, फक्त तुम्ही गुड्स पाठवत आहे, पार्ट B ची गरज नाही. गुड्स कुठले आहेत, क्लिअर आहे सगळं, ठीक आहे पाठवा गुड्स. एवढं केलं, पार्ट A पार्ट B केला, काय मिळतं, आउटपुट काय मिळतं, युनिक EWA बिल नंबर मिळतो. हा जो नंबर आहे EBN EWA बिल नंबर shall be made available to the supplier, the recipient and the transporter on the common portal. ज्यावेळेस हे नंबर हे बनतं ना त्यावेळेस रिसिपियंटला नंबर कळतो कुठला आहे काय. रिसिपियंटला नंबर कळतो W आहे ना पुढे. हे बघा रिजेक्टचा ऑप्शन दिसतो इकडे, रिजेक्ट EWA बिल जनरेशन बाय अदर्स. आता इकडे जसं इथे बघा EWA बिल जनरेटेड बाय मी, EWA बिल जनरेटेड कॅन्सल बाय मी, EWA बिल रिजेक्टेड बाय मी दिसतंय. रिजेक्टेड बाय मी जर माझ्या नावाने कोणी गुड्स पाठवत असेल
आणि ते गुड्स मी खरोखरच मागवलेले असतील तर मला ॲक्सेप्ट केलं पाहिजे. आणि जर ते गुड्स माझे नसतील, खोटं माझ्या नावाने कोण गुड पाठवत असेल तर मी रिजेक्ट केलं पाहिजे. आणि जर मी रिजेक्ट नाही केलं पुढे रूल, तर ते मी गुड्स मागवलेत असं मानलं जाईल, ॲक्सेप्ट केलं जाईल. आता त्यांनी हाच सेम फंडा त्यांनी काय केला आहे, डॅशबोर्ड बनवला त्यांनी. कशामध्ये? GST पोर्टलला टू बी बनतो. टू बीच्या खाली तुम्हाला इनवॉइस दिसतात. टू बीच्या खाली टू बीमध्ये जे इनवॉइस येतात, इनवॉइस नंबर, त्याच्या खाली असा ऑप्शन दिला आहे की जर हा नंबर, हा इनवॉइस तुमचा नाही आहे, इनवॉइस सप्लाय तुमचा नाही आहे, तर रिसिपिएंटनी तो रिजेक्ट करायचा की आम्ही घेतलाच नाही आहे. ए बिल पण असं आहे की ए बिल बनतं आहे, त्या ठिकाणी इनवॉइस दिलेला आहे, बिल ऑफ सप्लाय दिला आहे किंवा इनवॉइस किंवा बिल ऑफ सप्लाय दिला आहे, डिलिव्हरी चलन दिलं आहे, ते गुड तुमच्याकडे येतात, माझ्याकडे येतच नाहीत. ते तुम्ही रिजेक्ट केलं पाहिजे की मी याला जबाबदार नाही, हे गुड्स माझ्या नाही आहे. म्हणजे कम्युनिकेशन डिक्लेअर ज्यांनी केलं आहे आणि ज्याच्या नावे केलं आहे, डिलिव्हरी ज्याला होत नसेल त्यांनी रिजेक्ट केलं पाहिजे. आणि रिजेक्ट नाही केलं तर ते गुड्स त्याला मिळाले, हाच अर्थ निघेल ना. मी पुढे सांगतो ते, फक्त मला एवढं काय म्हणायचं, इकडे जनरेशन होईल त्यावेळेस ते सप्लायरने बनवलं आणि रिसिपिएंटला कळतच नाही असं होत नाही. त्याला SMS येतो, त्याला पोर्टलला पण कळतं, SMS पण येतो. आता मी जर पार्ट बी नाही भरला, मी, तर मला नंबर मिळत नाही. पण इथे ट्रान्सपोर्टर मी टाकला तर येतो. म्हणजे मी काय केलं, असाईन केलं ते EBA बिल ट्रान्सपोर्टला असायला अर्थ होतो. ज्याला तुम्हाला असाईन करायचं आहे, पार्ट बी न भरता असाईन करायचं आहे, म्हणजे व्हेकल नंबर तो टाकणार आहे, अदरवाईज बनत नाही. हां हां, पार्ट बी भरला ना तिकडे, पार्ट ए भरून तुम्ही पाठवता तेव्हा पार्ट ए मध्ये असाईन केलं आहे दुसऱ्याला, ती डिलिव्हरी करण्याकरता तो जबाबदार असेल. म्हणजे पार्ट बीची माहिती तो भरेल, म्हणजे व्हेकल नंबर तो भरणार आहे, मी फक्त गुड्स त्याला देतोय, अदरवाईज होऊ शकत नाही. मी असाईन केलं कुरिअरला आणि मीच गुड्स घेऊन चाललो आहे, त्यांनी बनवलंच नाही EBA बिल, त्यांना माहितीच नाही, म्हणजे पार्ट बी बनलाच नाही ना, हे लक्षात घ्या. ट्रान्सपोर्टर जो कोण मुवमेंट करणार आहे फायनली तो टाकणार आहे व्हेकल नंबर. पार्ट ए मध्ये मी व्हेकल नंबर न टाकता बिल बनवायला गेलो तर बनत नाही. ते तुम्हाला म्हणून दाखवलं ना इकडे, ते हा जो ऑप्शन तुम्हाला दाखवला इकडे, की जेव्हा मी इकडे येतो, पार्ट बी खाली आहे, इथे बघा ट्रान्सपोर्टर ID मला टाकायला लागतो इकडे, हे टाकल्यावरती बनतं. हे जे आहे ओके, हे टाकायला लागतं. म्हणजे मला हा अनुभव कसा आला, मला पहिले माहीत नव्हतं. तर हे बोलले अरे असे आपल्याला गुड्स पाठवत आहेत, माझ्याकडे एका पार्टीने विचारलं तर हे गुड्स कुरिअरने जातील का. तर मला पण इंटरेस्ट झाला की बघ कशावर लॉ वर्क करतो. मी त्यांना विचारलं की अशाच प्रकारे गुड्स पाठवत आहेत, मग तुमच्याकडे हां तुम्ही EBA बनवा आणि आमचा GST नंबर तिथं टाका. बाकी त्यांना काय माहिती नव्हतं. त्यांनी मला एवढंच सांगितलं की आमचा GST नंबर टाकू, व्हेकल नंबर लागेल ना, नाही ते आम्ही टाकू, तुम्ही फक्त आमचा GST नंबर टाकून EBA बिल बनवून आणा. पण तो अशा आमच्याकडे रोजचा असा माल येतो, लोक बनवून पाठवतात आम्हाला, दाखवलं मला असं आहे. मग मी इकडे हा ऑप्शन शोधला, मग ते टाकलं मी नंबर, त्याचा GST नंबर त्या कुरिअरवाल्याचा, आणि त्याला गुड्स नेऊन दिले. मग इथे पार्ट बी भरला नाही ना मी, पण असाईन केलं, म्हणजे EBA बिल त्याला असाईन केलं, याचा अर्थ हा होतो. Where the goods are transported from one conveyance to another, the consignor or the recipient who has provided information in part A
of the EV bill form, the transporter shall, before such transfer and furnish further movement of goods, update the details of conveyance in the EV bill on the common portal in part B of the form EV form, provided that. हे बघितलं आपण. ओके, त्यांचं काम काय, पुढे मुवमेंट करण्यापूर्वी ते व्हेकल नंबर अपडेट करते. म्हणजे समजा मी पार्ट बी टाकी नाही, समजा त्याने ऑप्शन दिलं आहे, टाकण्याची गरज नाही. समजा माझी मुवमेंट, माझ्या गुड्सची मुवमेंट जर का अशा प्रकारे होते स्टेट 2मधनं अशी येते, तर ते मला टाकायला लागेल ना, व्हेकल नंबर टाकायला लागेल. मी माझा व्हेकल नंबर आहेच ना, मी काल सोडीन, मी व्हेकल नंबर टाकीन, मुवमेंट करीन या गुड्स. त्याने ऑप्शन दिलं आहे, टाकण्याची गरज नाही, चालू शकतं. पण मी टाकलं, त्यांना गुड्स दिले, गाडी चेंज झाली ना. आता त्यांची जबाबदारी आहे की जर गाडी चेंज झालेली आहे तर तुम्ही व्हेकल नंबर अपडेट करून घ्या. जेव्हा जेव्हा कधी गाडी चेंज होईल, व्हेकल चेंज होईल, तेव्हा त्यांना अपडेट करायला लागेल. जो मुवमेंट करतोय, EV बिल नंबर मी माझा टाकला आहे, माझी गाडी आहे, मी तुमच्या गाडीत टाकता ज्यावेळेस, त्यावेळेस तिकडे त्यांना अपडेट as transported taxpayer as GSTN from CP EV bill, update vehicle. ऑप्शन आहे तिकडे बघायला लागेल. EV bill अपडेट पार्ट बी व्हेकल बघा, ऑप्शन आहे. ओके, जसं इथे EV बिल नंबर टाकला जाईल, मी माझा पार्ट बी टाकून त्याला माल दिला, त्याला सगळी माहिती परत भरायची नसेल ना. तिकडे माझे गुड्स किती प्रकारचे आहेत, काय आहेत, हे त्याला भरायचं नाही आहे. तू काय करेल, माझा EV बिल नंबर इथे टाकेल, ओके म्हणेल, आणि खाली जनरेट करेल. त्याला फक्त जनरेट करायचं आहे, नवीन EV बिल नंबर त्याला मिळेल. हे एकच आहे, सिंगल आहे. जर 4-5 असेल EV बिल तर मग इथे हे करायचं, कन्सिडरेटेड. ओके, पण तिला वेळ जातो ना. पण सगळी माहिती भरा, कोणाचं आहे, काय आहे, सगळं भरा. ऑलरेडी सगळं भरून मिळालं आहे, त्याचा नंबर टाकला तर हा नंबर त्याला लिंक होतो ना. जर तुम्हाला इन्फॉर्मेशन करायचं असेल तर तुम्हाला याही माहिती पाहिजे, म्हणून मी सांगतोय की तो नंबर आहे, त्याला लिंक आणखीन 4 जणांचे EV बिल आहे. मग तुम्ही ते बघा, त्यात काय गुड्स आहेत ती माहिती बघा, कोणाकोणाचे गुड्स आहेत. असाइनमेंट ऑफ EV बिल नंबर टू अनदर ट्रान्सपोर्टर. हे बघा, एक ट्रान्सपोर्टर दुसऱ्याला ज्या गुड्स देतो ते हेही करू शकतो. द कन्सायनर ऑर द रिसिपियंट who has furnished the information in part A or the transporter may assign the EV bill number to another registered or enrolled transporter for updating the information in part B or further movement of the consignment. पुढे मूवमेंट करायचे, गुड्स कोणाचे पण असो, तो नंबर पुढे टाकला ना आणि पार्ट बी अपडेट केला, तर गाडी बदलली पण माल कोणाचा आहे, कुठला आहे, ही सगळी माहिती अगोदरच्या EV बिलला दिलेली आहे, त्या आयडीला गेलेली आहे, त्या EV बिल नंबरला गेलेली आहे. ती माहिती पुढे लिंक होते आणि त्याप्रमाणे पुढे मूवमेंट होतं. प्रोव्हाइडेड दॅट आफ्टर द डिटेल्स ऑफ द कन्व्हेयन्स हॅव बीन अपडेटेड बाय द ट्रान्सपोर्टर इन पार्ट बी, द कन्सायनर ऑर रिसिपियंट ॲज द केस मे बी हू हॅज फर्निश्ड द इन्फॉर्मेशन इन पार्ट ए ऑफ द EV bill shall not be allowed to assign the EV bill number to another transporter. हे काय म्हणजे एकदा EV बिल मी बनवलं आणि गुड्स हँडओव्हर केले दुसऱ्याला, तर मग माझा EV बिल नंबर तो वापरेल ना. हे मी एकालाच देऊ शकतो, दुसऱ्याला देऊ शकत नाही ना प्रॅक्टिकली, बरोबर आहे ना. माझे गुड्स मी ट्रान्सपोर्टरला दिले आणि ट्रान्सपोर्टरने अपडेट केलं पार्ट बी अपडेट त्याने केलं. द कन्सायनर ऑर द रेसिपियंट ॲज द केस मे बी हू हॅज फर्निश्ड द इन्फॉर्मेशन इन पार्ट ए EV बिल शॅल नॉट बी अलाउड टू असाइन द EV बिल नंबर टू अनदर ट्रान्सपोर्टर. दोघांना देऊ शकत नाही, एकाला द्यायचं. अर्धे गुड्स एकाला दिले, अर्धे दुसऱ्याला दिले, असं नाही पॉसिबल. एकाला देऊ शकतो, लक्षात घ्या. दोघांना द्यायचं कारण काय,
दोघांना द्यायचे असतील 2 बनवा ई-वे बिल, मग दोघांना देता येतील. अलाउड प्रॅक्टिकली पण व्हायला नाही पाहिजे, पोर्टल पण करणार नाही. त्यामुळे असा लॉ केला. नियम काय, असाईन तुम्ही एकालाच करा, दोघांना होऊ शकत नाही. पुढे त्याच्या गाडीत एवढी जागा नाही म्हणून मग अर्धा माल ह्यात भरतो, अर्धा माल दुसऱ्या गाडीत भरतो, असं नाही होऊ शकत. कारण मग इन्स्पेक्शन करताना तर प्रॉब्लेम येईल. त्यामुळे तसं अलाउड नाही. जेन्युअनली जरी खरं असेल की आम्हाला असाईन करायचं होतं पण एका गाडीत माल जाऊ शकत नव्हता म्हणून 2 गाड्यात भरला, म्हणजे आमची गाडी मोठी आहे आणि त्याच्यात 2 गाड्या लहान आहेत, नाही होऊ शकत, पॉसिबल नाही. ठीक आहे, कळलं एवढं. इथे ब्रेक घेऊया.